मुंबईमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार। संजय निरुपम काँग्रेसचा राजीनामा देणार। सूत्रांची साम टीव्हीला मोठी माहिती। हिंगोलीमधल्या लोकसभेचा उमेदवार एकनाथ शिंदे बदलणार। लवकरच नव्या नावाची घोषणा होणार। आमदार संतोष बांगर यांची मोठी माहिती। भाजपाला मोठा धक्का। खासदार उन्मेष पाटील यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश। भाजपमध्ये बदलाचं नाही तर बदलांचं राजकारण, अशी घणाघाती टीका। उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषदेतून जाहीर केली उमेदवार यादी। कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील मैदानात, जळगावमधून करण पवार यांना संधी। अखेर महायुतीचा यवतमाळचा उमेदवार ठरला। संजय राठोड त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळी आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष। अकोल्यात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी महायुतीचं शक्ती प्रदर्शन। देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, विखे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांची शहरात रॅली। तुर्तास तरी भाजप प्रवेश नाही, एकनाथ खडसे यांचं सूचक विधान। दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंचं हे स्पष्टीकरण। शरद पवार गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होणार। माढा साताऱ्यातून कुणाला संधी याची सर्वांना उत्सुकता। बीड लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी। आज अधिकृत घोषणेची शक्यता। साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांची माहिती।